या पंचांच्या माध्यमातून अधिकृत इशारा सामन्याला सुरुवात होते. वाडोनवकर वर्सेस कासने. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ मजबूत आहेत. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी दोन्ही संघामध्ये आहे. त्या कारणास्तव एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाहीये. बारक्या पाटील हिम्मत पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जे सलामीवीर आहेत वाडनगर संघाच्या माध्यमातून. तर कासने संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज सुरेशाचा पहिला चेंडू टॉप आहे. चेंडू हवेत आहे. यस झेल टिपलाय. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद झाला या ठिकाणी. बारक्या पाटील या फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. टॉपेज लागला होता. चेंडू थोडा वेळ हवेत होता आणि त्यानंतर मात्र चांगला झेल पाहायला मिळाला. नवीन फलंदाज श्याम मैदानाच्या आतमध्ये जातोय. तर अतिशय सुरेख चेंडू फेकला होता गोलंदाज सुरेश याने. पुन्हा एकदा सुरेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी नवीन फलंदाज श्याम मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज बोलतोय सुरेश. या वलेस कट केलाय चेंडूला. गली रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाले आणि त्या दरम्यान आपण पाहू शकता या स्पर्धेचे सर्वेसर्वा ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. वन मॅन शो विजयदादा पाटील विद्यमान सरपंच पिसेगाव शिवसेना उपतालुका प्रमुख यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम वेलकम. तर आपण या ठिकाणी पाहतोय निश्चितच चांगलं षटक फेकलं जात आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. सुरेश या गोलंदाजाच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपण पहिल्या षटकाचा खेळ पाहतोय. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय वडनगर संघ. विजयदादा पाटील यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. या स्पर्धेचे सर्वेसर्व आहेत विद्यमान सरपंच शिवसेना उपतालुका प्रमुख. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न परिपूर्ण भेट झालाय. फलंदाज जोरदार अपील. यस पंच सहमत आहेत. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक गडी बाद. तर अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत फेकलं जातंय. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि त्या 3 चेंडू मागे एक धाव खर्च करत 2 गडी बाद केल्यात गोलंदाज सुरेश याने. सुरेख गोलंदाजीचा प्रदर्शन. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्पा अचूक लाईन लेंथ पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय कालूराम. पाहूया कालूराम कशा प्रकारे फलंदाजी करेल. आतापर्यंत आपला संघ बॅकफुटवर आहे निश्चितच आणि बॅकफुटवर असताना मात्र फ्रंटफुटवर येण्यासाठी चांगली फलंदाजी अपेक्षित असेल संघाच्या संघनायकाला. मात्र अजूनही त्या लाईन मध्ये दिसून आलेला नाहीये हा संघ. त्या विरुद्ध आपण जर पाहायचं झालं तर सुरेश चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय.
तर नवीन फलंदाज कालुराम मैदानाच्या आतमध्ये आलाय. वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. अव्वलच त्रिफला उडवला जातोय. यस इज गॉन. अतिशय भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वाडा बॉलिंग अतिशय सुरेख षटक फेकलं जात आहे. सुरेश या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. 3 गडी बाद केल्यात आतापर्यंत. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल गोलंदाजीचं प्रदर्शन झालंय गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून. यस सामना थांबवायचा आहे 2 मिनिटं. आता जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय, आज जर 45 नसेल तर या षटकाची समाप्ती होईल, याची नोंद घ्या. यस अनिल जोशी मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि ज्या गोष्टीवर आक्षेप घेतला होता ती गोष्ट मात्र या ठिकाणी क्लिअर झाली आहे. तर आता मात्र सामन्याला सुरुवात करायची आहे. यस कालेर संघाचे रमेश दादा पाटील, विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत आहे रमेश दादा पाटील. यस या सर्व गोष्टी निश्चित पाहिल्या जातील आणि त्यानंतर मात्र खेळाला सुरुवात होते. विकेट करण्याची संधी त्या ठिकाणी होती, कारण फुलर लेंथ चेंडू आपण पाहिला. जवळजवळ बॅट आणि बॉल मध्ये संपर्क देखील झाला होता. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता, परंतु यष्टीरक्षकापर्यंत पोहोचू शकला नाहीये. निर्धाव चेंडू. षटकातील पुढील चेंडू. त्यावेळेस अजून एक चांगला चेंडू. पुन्हा एकदा बेट केला जात आहे फलंदाजाला. यस पहिल्या षटकाची समाप्ती झाली. मित्र हो, या गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण वय वर्ष 59 आणि षटक ज्या प्रकारे फेकलाय निश्चितच अतिशय सुरेख गोलंदाजी. 3 गडी बाद करत फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली. चांगली गोलंदाजी आपण पाहिली. 3 गडी बाद करत फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. 59
वय जरी असलं तरी देखील अंदाज 17-18चा दिसून आलाय. तर पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाली. त्यानंतर क्षेत्ररक्षण तुम्हाला विखुरलेलं पाहायला मिळतंय. यष्टीरक्षक यष्ट्यांपासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, लॉंग लेग, सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आहेत. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग. षटकातील पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर प्रहार चाललाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. यस, तर आता मात्र आक्षेप घेतलाय गोलंदाजावर. गोलंदाजाची जी शैली आहे त्या शैलीला लक्षात घेता गोलंदाजावर आक्षेप घेतलाय. कारण एक वेळ होता की ज्यावेळेस थ्रो गोलंदाज चालायचे, मात्र आता मात्र त्या विपरीत आहे. कारण गोलंदाजाने 90 रोटेशनने गोलंदाजी करणं आवश्यक आहे आणि ती या ठिकाणी केली जाते का हे पाहण्यासाठी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मिस्टर सुनील म्हात्रे सर, मॅन फ्रॉम पिंपलास. तर आता मात्र स्क्वेअर लेग पंच गणेश दादा पाटील. यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत, दुरून क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत आणि थ्रो देखील क्विक झाला होता. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. यस, नारायण सर त्या ठिकाणी होते. अगदी चप्पल क्षेत्ररक्षक. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नाना. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस कट केलाय चेंडूला. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाले. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 6 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज नाना गोलंदाजी मार्कवर. यावेळेस अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या चेंडूवर अजून एक धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. आज मात्र वडनगर संघ निश्चितच त्या लय मध्ये दिसून आला नाहीये. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस एक वेगळा प्रयत्न मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय, मात्र अपयशी ठरलाय. फलंदाज हिम्मत पाडेल. पुन्हा एकदा गोलंदाज वळतोय नाना. यावेळेस उंची दिली होती चेंडूला. चांगला चेंडू आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी. यस, मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी फलंदाजाला. अजून एक गडी बाद धावचीच्या स्वरूपात. धन्यवाद. यस, तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे 8. तर एक सूचना आहे, एक खुशखबर आपल्यापर्यंत पोहोचवतोय. चालू हंगामामध्ये निश्चितच 50+ जे खेळाडू असतील त्यामधील गोलंदाज असेल किंवा फलंदाज यांच्या माध्यमातून चांगलं प्रदर्शन होईल त्या 2 खेळाडूंना एक आकर्षक बक्षीस दिलं जाईल. मंगेश दादा भोईर यांच्या माध्यमातून. जे निवड समिती सदस्य आहेत. तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनही 2 षटक बाकी आहेत. तर चला आपण या 2 षटकांसाठी ऐकूया व्हॉइस ऑफ गोरसाई मनोजी ठाकरे यांच्या आवाजाने. यस, ओव्हर टू द मनोजी ठाकरे. धन्यवाद संदेशजी. ज्या नावाने ओळखला जातोय विक्रम स्पोर्ट वडूनवगर,
ती फलंदाजी इथं मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. इथं मात्र आपण पाहू शकता चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतंय. मिडविकेटच्या रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. एकच धाव घेतली जाते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 9. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली फटकेबाजी नेहमीच पाहायला मिळते त्यांच्या फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु जिद्दी क्रिकेट नेहमीच पाहायला मिळते. ज्या संघाने खरोखर या फॉर्मेटमध्ये प्रभावित केले सर्वांना, असा अमर कासने संघ आलोच येतो आणि बड्या बड्या मोठ्या मोठ्या संघांना मात्र पराजयाची धूळ चारतोय. इथं मात्र आपण पाहू शकता चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खास करून जर विचार केला तर सुरेश या गोलंदाजाचं, कारण सुरुवात खूप चांगली करून देतोय. पॉवर प्लेचा षटक असतोय आणि 9 तरुण खेळाडूला लाजवेल असा क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वय वर्ष 59. या वेळेस आपण पाहू शकता अप्रतिम चेंडूची हाताळणी पाहायला मिळते काशीनाथ त्यांच्या गोलंदाजीमधून. आणि या संघाचा जर संदेशी एक विचार केला तर जास्तीत जास्त खेळाडू 55 ते 60 पर्यंतचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या संघाचा खेळ एवढा चांगला आहे की वाखाणण्याजोग्य. यावेळेस पाहू शकता आपण चेंडू येण्या अगोदरच बॅट मात्र फिरून मोकाट आणि अशा वेळेस तुम्हाला फटका बॅटवर तर नाही निश्चित शरीरावर लागेल आणि ते आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. आवश्यकता आहे बिगेटची, कारण आतापर्यंत बॅकफुटवर आपण पाहतोय विक्रम स्पोर्ट वडनगर संघ. त्याचं कारण म्हणजे चांगली सुरुवात करून दिली गोलंदाज सुरेश याने. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला. प्रयत्नांना जरूर यश आलं नाही तर मात्र डायरेक्ट हिट. एका वेळेस 2 वेळा तुम्ही वाचू शकत नाहीये आणि फलंदाज इथं मात्र आता रनआउट. आपण पाहतोय लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. मनोजी ठाकरे लेझी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. दुष्काळात 13वा महिना आपण पाहतोय. निश्चितच त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय. त्यातील क्षेत्ररक्षक अचूक नेम धरतोय आणि त्रिपला उडवतोय. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होते. झेल ड्रॉप झाला होता आणि त्यानंतर मात्र त्या ठिकाणावरनं डायरेक्ट हिट. यस, प्रशंसा केली जाईल त्या क्षेत्ररक्षकाची. गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय काशीनाथ आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस फुलटाच डिलिव्हरी होती. आपण पाहूया चेंडू जाईल एका टप्प्याने सीमारेषे बाहेर चौका. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. प्रहार झाला होता डीप मिडविकेट सीमारेषे बाहेर चेंडू पाहिला आपण. पहिल्या टप्प्यावर हा चौकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये टोलेला पाहतोय, परंतु हा चेंडू मात्र कार्पेटच्या सहाय्याने जातोय. चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल 2 धावांचा अवसर होता. या 2 धाव्याने धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 17 धावा. कारण आपण जर पाहिलं तर तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि चौकारच्या सहाय्याने थोडीशी मदत मिळाली आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 17 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये संदेशजी जर विचार केला तर सुरेश यांनी खासा प्रभावित केलं. 3 गडी बाद केले आणि फक्त एकच धाव खर्च केली. तर तो दबाव जो बनवला होता त्या दबावामधून मात्र फलंदाज उभारले नाही आहेत. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं नाना गुंदली यांनी 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर काशीनाथ यांनी 9 धावा खर्च केल्या. यस, पहिल्या षटकामध्ये वार झाला होता. मात्र दुसऱ्या षटकापासून आवश्यकता होती पलटवारची, मात्र ते या ठिकाणी दिसून आलं नाही आहे. ते सातत्य कायम राहिलं गोलंदाजीमध्ये.
सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. अगदी सहमत आहे. सातत्याला खूप महत्व आहे आणि ते सातत्य मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून टिकवत होता पाहिलं आपण. इथं मात्र चेंडूला टर्न केलेला पाहतोय. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. एकच धाव, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहू शकता 18 धावा. खूप कमी धावा धावफलकावरती दिसतात, ज्या अनुषंगाने विक्रम स्फोट वडूनवगर जाणला जातोय, गणला जातोय. यावेळेस खाली रिझन मध्ये चेंडूला ढकलून दिलेला आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं मात्र अचूकरित्या पूर्ण होतोय. 2 धावा अजून अकाउंट मध्ये जमा होतील. यस, मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काही एक घडणार नाहीये. बिगिटसाठी जावं लागेल. एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी तुम्हाला आवश्यकता असते हवाई मार्गाचा वापर करणं. बिगिट चौकार षटकारामध्ये डील होणं फार आवश्यक असते. मात्र या ठिकाणी एक चौकार वगळता बाकी सर्व धावा एकेरी दुहेरी धावांच्या मदतीने लावल्या गेल्यात धावफलकावर. यावेळेस चेंडूला टोलवून काढलेला आपण पाहतो ऑन साइडला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चुकरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावा धावफलकावरती कमी दिसत आहे. याचं कारण एकच की जो गोलंदाजाने सुरुवातीच्या ओव्हरला जो दबाव टाकला त्या दबावाला कायम ठेवलं बाकीच्या गोलंदाजाने. यस, अगदी बरोबर म्हटलं. आणि असं म्हटलं जात आहे की सुरुवात चांगली तर शेवट चांगला. मात्र मित्र, क्रिकेट आहे पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ मानला जातोय. आणि या अनिश्चिततेमध्ये पलटवार करेल का विक्रम स्फोट वडूनवगर संघ? गोलंदाज टर्न होते. इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. परंतु आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये रोखू शकले नाही. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. यस, प्रयत्न चांगले झाले होते. प्रयत्नांसाठी 10 पैकी 10 गुण दिले जातील. मात्र अपयशी ठरला क्षेत्ररक्षक, कारण चेंडू सीमारेषे बाहेर झाला होता. 4 ने धावसंख्या पुढे सरकली आहे. 26 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अंतिम षटक आहे, शेवटचं षटक आहे आणि धावफलकावरती 26 धावा. इथनं एखाद अजून मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. आणि या वेळेस पाहू शकता किती छान क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक वेळ असं वाटलं होतं की चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, परंतु अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं इथं मात्र आपण पाहू शकता. आणि एकच धाव या चेंडूवरती. यस, सुरेश क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. वाड ऑफ फिल्डिंग, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. यावेळेस टॅप केलंय चेंडूला. चेंडू अडवला जातो इनफिल्डच्या आतमध्ये. एकच धाव मिळेल. आज मात्र सुरेश या खेळाडूचा दिवस आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. या प्रकारे मागचा चेंडू अडवला होता. जवळजवळ 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 28 धावा धावफलकावर आहेत. 29 धावांचं लक्ष उभं केलंय विक्रम स्फोट वडूनवगर या संघाने अमर कासने संघासमोर. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहिलं. आणि त्याचं कारण सुरुवात वाल स्टार्ट दिलं होतं. त्या ठिकाणी गोलंदाज सुरेश याने 1 धाव खर्च करत 3 गडी बाद केले होते. आणि त्यानंतर दुसरं षटक, ज्या षटकाच्या माध्यमातून गोलंदाज नाना याने फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं की त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी झाली होती. काशीनाथ या गोलंदाजाने 9 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर शेवटचं षटक, ज्या षटकाच्या माध्यमातून सुधीर या गोलंदाजाने 11 धावा खर्च केल्यात. आणि आपण पाहिलं 28 धावा झाल्यात. 29 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय विजयासाठी. एकेरी झुंज पाहायला मिळाली विक्रम स्फोट वडूनगर संघाच्या माध्यमातून. हिम्मत या फलंदाजाने 23 धावांचं योगदान दिलं. मात्र इतर फलंदाजांचा विचार केला
तर कोणीही तग धरून उभा राहिलेला आपण पाहिलं नाहीये खेळपट्टीवर. यस, तर जे पहिलं षटक फेकलं होतं गोलंदाज सुरेशाने 3 गडी बाद करत 1 धाव खर्च केली होती आणि ते षटक या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना खूपच आवडलंय. सामाजिक कार्यकर्ता भावाले शांताराम भालेकर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. तर चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. विनंती असेल थोडं स्पीडअप करा, कारण आज संध्याकाळच्या सत्रात या स्पर्धेतील शेवटची लढत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. $29 29 धावांचं लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 फलंदाज फलंदाजीसाठी रामदास आणि नाना. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय, दिशा चुकीची आहे. यस, मिस्टर सुनील म्हात्रे सरांचा इशारा येतोय, वाईट बॉल. षटकातील पुढील चेंडू यावेळेस जोरदार प्रहार इनफिल्डच्या वरून 1 बॉल ओव्हर द लाईन, चौकार. सुभाष गोलंदाज आपण पाहतोय, फ्रंटलाईन गोलंदाज वडनगर संघाचा. मात्र रामदास याच्या बॅट मधून फटका आलाय, बिंदास, चौकार. 5 धावा धावफलकावर. मात्र ज्या वेळेस आपल्या संघाने कमी धावांचं लक्ष उभा केलंय, हे लक्ष लक्षात घेता चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. फुलटॉस होता, पंचांनी नो घोषित केलाय. यस, भीमर चेंडू आणि त्या चेंडूवर 1 धाव पळवून काढली आहे. 1+1 2 धावा मिळाल्या आणि या पुढील चेंडू फ्री हिट आहे. फ्री हिट चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळून काढतील. मात्र चुकीची गोलंदाजी आपण पाहतोय.
कारण आधीच धावा कमी आहेत आणि त्यामध्ये जर तुम्ही अवांतर धावा खर्च कराल तर या धावा कुठेतरी तुम्हाला महाग ठरतील, यात मात्र काही शंका नाही आहे. हिट चेंडू होता, आपण पाहतोय एक धाव कंप्लीट झाले. षटकातील पुढील चेंडू या वलेस प्रहार झालाय, सुरेख फटका, चेंडू सीमा पार, हा षटकार. यस, कासने संघ सीमारेषात सोडून थोडं मागे बसायचं आहे. या वलेस देखील प्रहार झालाय, हा चेंडू देखील निघून जाईल सीमारेषे बाहेर आणि हा चेंडू नो बॉल आहे. 1+4, 5 धावा मिळतील या चेंडूवर. बरोबर 19 धावा धावफलकावर झाल्यात. या षटकातील दुसरा बिम्हार चेंडू आपण पाहिला आणि त्या कारणास्तव हा गोलंदाज मात्र गोलंदाजी करू शकत नाहीये. एकोणावीस धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढील चेंडू यावेळेस जोरदार प्रहार, चेंडू हवेत, हा फ्री हिट बॉल होता, हा देखील नो घोषित केलाय पंचांनी. यस, अगदी तीक्ष्ण नजर या ठिकाणी पाहायला मिळते. कारण ज्यावेळेस तुम्हाला गोलंदाजी करायची असते त्यावेळेस जर तुम्ही कॅप घालून गोलंदाजी करताय तर ती कॉलिंग आधी होणं फार महत्त्वाचं असतं. ती कॉलिंग झाली नव्हती गोलंदाजाच्या माध्यमातून आणि हा चेंडू देखील नो बॉल. या पुढील चेंडू फ्री हिट. षटकातील पुढील चेंडू फ्री हिट चेंडू. यस, बेट झालाय फलंदाज. आधीच धावा धावफलकावर कमी आहेत आणि त्यामध्ये या प्रकारचं षटक फेकलं जात आहे जे अपेक्षित नव्हता. यावेळेस बेट केलं जात आहे फलंदाजाला. यावेळेस फुल टॉस आहे, एक धाव मिळेल. अशा प्रकारे षटक समाप्तीचा इशारा. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्याच षटकामध्ये सामन्याचं रंगरूप बदलून टाकलंय. धावा धावफलकावर आहेत 22. आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय. टॉस विनिंग कॅप्टनला ज्यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक दिलं जाते, वासुदेव जोशी, त्यांच्या समवेत सोपान, वेलकम. अनिल जोशी नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. अजूनही 7 धावा बनवायच्या आहेत 18 चेंडू मागे. साधं सोपं समीकरण. दुरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूची दिशा चुकीची होती. पंच वाईट बॉल खून करतायत. अवांतर धाव. अव्वल चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत. त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय. सुनीलजी मागे, सामाजिक कार्यकर्ता वाशेरे, वेलकम, आपला हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढील चेंडू
या वलेस हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातोय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. 25. चांगली रणनीती आपण मैदानाच्या आतमधून पाहतोय. ज्या प्रकारचं लक्ष ते लक्षात घेता चांगली फलंदाजी. तर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 27. 2 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढील चेंडू या वलेस बेट केलाय फलंदाजाला. आज आपण पाहतोय की भगवान भोईर या संघामध्ये नाहीयेत, जे बाहेर आहेत. त्यांच्या माध्यमातून कासने संघाला, त्याचबरोबर ओम साई 40+ पिसे संघाला या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी शुभेच्छा आल्या आहेत. खूप खूप धन्यवाद भगवानजी भोईर. यावेळेस हा फटका खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय, मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या आणि अशा बरोबर आपण पाहतोय अमर कासने हा संघ विजयी झालाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक विक्रम स्पोर्ट वडोनवकर. यस, टॉससाठी या दोन्ही संघाच्या संघनायक आणि त्या दरम्यान आपण व्यासपीठावर वळूया. स्वागत आणि सत्कार या ठिकाणी केला जाईल. सामाजिक कार्यकर्ता वाशेरे सुनीलजी मागे यांचं स्वागत आणि सत्कार आपण प्रथम करून घेतोय. गणेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सत्कार या ठिकाणी केला जाईल. यस, तर मॅन ऑफ द मॅच साठी पुढे यायचं आहे नो डाऊट. ज्याने पहिलं षटक फेकलं होतं, अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहिलं. 1 षटक 3 गडी बाद, फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली होती. यस इज सुरेश. तर त्यांच्यासाठी निश्चितच शांताराम भालेकर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय. प्रथम आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देतोय. गणेश पाटील आपण मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. सामन्याचा सामन्याविरुद्ध पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे सुरेश या खेळाडूस. आणि जे रोख रक्कम पारितोषिक 500 रुपयाचं आलंय शांताराम भालेकर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. सामाजिक कार्यकर्ता भावाले. अतिशय सुरेख भेदक मारा आपल्याला पाहायला मिळाला होता. यस, रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक शांताराम भालेकर सामाजिक कार्यकर्ते